वरदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजनान, नमो सुच, नमो. आचार्य भगवान अमितगती स्वामी विरचित मरणकंडिके या ग्रंथाचं वाचन चालू आहे. आणि काल आचार्य भगवान अमितगती स्वामींनी अतिशय सुंदर पद्धतीनं काल सांगितलं होतं की निर्दोष चारित्रधारी जे श्रेष्ठ मुनी आहेत त्यांचं वचन प्रमाण आहे म्हणून सांगितलेलं 38 नंबर. आणि त्यानंतर त्याच्या आधी सांगितलं होतं गंधर्वादी द्वारा रचित जे शास्त्र आहे ते सूत्र आहे म्हणून सांगितलं होतं. त्याचं विश्लेषण झालं होतं. आणि आज आचार्य भगवान 39 झाले वाटते. आज आचार्य भगवान 40 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून हे बी झाले की 41 चालू आहे. काल प्रश्न राहिलेला एक. आचार्य भगवंतांनी काल एक प्रश्न विचारला होता. 40 नंबरची गाथा चालू होती आपली आणि त्याच्यात एक प्रश्न विचारला होता. संसारी और सिद्ध जीव किसे कहते हैं और वे कितने प्रकार के होते हैं. चतुर्गति परिभ्रमण का नाम संसार है. द्रव्य, क्षेत्र, काल, भव और भाव के भेद से यह संसार 5 प्रकार का है. ऐसे संसार को जो प्राप्त करता है वह संसारी जीव है. संसारी जीव अच्छे बुरे शरीर को ग्रहण करने एवं छोड़ने में लगे रहते हैं. अपने मन, वचन, काय रूप योग द्वारा बांधे गए पुण्य पाप के उदय से होने वाले सुख दुख को भोगने में लीन रहते हैं. त्रस और स्त्रावर नाम कर्म के वशवर्ती हो उन्हीं में जन्मते मरते रहते हैं. मति ज्ञानावरण कर्म प्रकृति के अनेक प्रकार के उदय एवं सूक्ष्म विशेष से एकेंद्रिय, विकलेंद्रिय एवं पंचेंद्रिय में ही बार बार उत्पन्न होते हैं. पर्याप्ति और पर्याप्ति नाम कर्म के उदय से कभी पर्याप्त कभी अपर्याप्त होते रहते हैं. आयु कर्म के मजबूत सांकल के कठोर बंधन से निरंतर कहीं न कहीं बंधे रहते हैं. 9 प्रकार की योनियों के आश्रयभूत शरीरों में उनकी अति आसक्ति रहती है. मृत्यु रूपी क्रूर वज्रपात से जिसे टालना अशक्य है उनके चित्त सदा भयभीत रहते हैं. ऐसे ये संसारी जीव पृथ्वी काय आदि के भेद से 6 प्रकार के होते हैं. ते काय सांगायला संसार कशाला म्हटलं आहे. चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करणे नाही याचं नाव संसार आहे. द्रव्य, क्षेत्र, काल, भव आणि भाव या 5 भेदानं संसाराचे 5 प्रकार आहेत. जीव या संसाराला प्राप्त करतोय त्याला संसारी जीव म्हणतात. संसारी जीव चांगल्या आणि वाईट शरीरांना ग्रहण करतात आणि सोडतात. आपल्या मन, वचन आणि कायरूप योगांच्या द्वारे जे बांधलेलं पुण्य पापाच्या उदयाने कने सुख दुःखाला ते भोगत राहतात, त्यामध्ये लीन असतात. त्रस आणि स्त्रावर नामकर्माच्या वश होऊन त्यामध्ये जन्मतात आणि मरतात. मतिज्ञानावरून जे कर्म प्रकृती आहे त्याच्या उदयाने शैवक्षमाने एकेंद्रिय, विकलेंद्रिय आणि पंचेंद्रियमध्ये सारखं उत्पन्न होतात. पर्याप्ती अपर्याप्ती नामकर्माच्या उदयाने कधी पर्याप्त होतात कधी अपर्याप्त होतात. आणि आयुकर्माची जी मजबूत बेडी आहे त्याच्या कठोर बंधनामध्ये कुठं ना कुठं बांधलेले राहत असतात कायम. कारण संसार आहे तो कुठं ना कुठं बांधलेलाच असणार आहे. आणि 9 प्रकारचे जे योनीच्या आश्रयभूत शरीर आहेत त्यामध्ये अति आसक्ती त्यांची असते. आणि त्याचबरोबर मृत्यूरूपी जो क्रूर असं वज्रपात आहे त्याला टाळणं अशक्य आहे. आणि म्हणून त्यासाठी कायम ते भयभीत असतात, मरणाला भीत असतात ना. कारण की ते मृत्यूरूपी आपण टाळू शकत नाही म्हणून त्याला भयभीत असतात. सांगतात की ते सांगणार पुढे सांगणार आहेत. आणि अशा संसारी जीव पृथ्वी काय आधी भेदसे 6 प्रकार आहे. पृथ्वी कायिक, अपकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि त्रसकायिक हे 6 प्रकार आहेत. आणि 9 प्रकारच्या योनीमध्ये घ्यायचं म्हणजे वेगवेगळ्या गतींचे आपले जे योनीचे प्रकार दिले आहेत त्यातले मुख्य 9 घ्यायचे आहेत, बाकीचे सोडायचे आहेत. जे 24 स्थानामध्ये सगळ्यात शेवटला दिलेलं आहे त्यातल्या पहिल्या घ्यायच्या आहेत, पहिल्या 9 घ्यायच्या आहेत, बाकीचे सगळ्या सोडून द्यायचे आहेत. त्याच घ्यायच्या आहेत, त्यांच्या आश्रयभूत म्हणून सांगितलं आहे. पुढे सांगतात जो अंजन सिद्धी
तथा पादुका आदि सिद्धियों को छोड़कर जो एक ही प्रकार की है ऐसी आत्मसिद्धि को प्राप्त है तथा अष्टकर्म से रहित है ऐसे परमात्मा सिद्ध जीव है. आणि या संसारिक जीवामध्ये आणि दुसरा एक जीव काय सांगितलं आहे, जे अंजन सिद्ध आणि तथा पादुका आदी सिद्धियांना सोडून, म्हणजे 64 ज्या प्रकारच्या वृद्धी त्यांना सिद्धी प्राप्त असतात का नाही, त्या सगळ्या सोडून जो एकाच प्रकारे का नाही आत्मसिद्धीला जे प्राप्त करतात आणि अष्टकर्मानं रहित होतात असे परमात्मा सिद्ध सुद्धा जीव आहे. असे सुद्धा जीव आहेत, त्यांचं ते कथन केलेलं आहे. श्लोक 39 में अजीव स्वरूप 5 द्रव्यों की श्रद्धा करने वाले को एवं श्लोक 40 में जीव द्रव्य की श्रद्धा करने वाले को अर्थात जीव और अजीव इन दोनों तत्वों की श्रद्धा करने वालों को दर्शन आराधक कहा गया है. अब आश्रव आदि 5 तत्वों की तथा पुण्य और पाप की श्रद्धा करने वाले को दर्शन आराधक कहा जा रहा है. म्हणजे काय, श्लोक नंबर 39 मध्ये जो अजीवाच्या स्वरूपाला नाही मानतोय त्यांना श्रद्धा आराधक म्हणलेलं, आणि 40 श्लोकामध्ये जीव द्रव्याची श्रद्धा करणाऱ्याला नाही दर्शन आराधक म्हणलेलं. आता आश्रव आदी 5 तत्व जे आहेत आणि पुण्यपाप यांची श्रद्धा करणाऱ्यांना दर्शन आराधक असं म्हणलेलं आहे, असं पुढे सांगण्यात आहे. इथनं पुढं आता ज्या गाथा येणार आहेत त्यामध्ये सगळ्या तत्वांना मानणारा दर्शन आराधक आहे म्हणून ते सिद्ध करलेत. पहिला गाथा कंठस्थकराने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. आश्रवम सौवरम बंदम निर्जराम मोक्षमंजसा पुण्यम पापम च सदृष्टी श्रद्धाती जिनाज्ञया. आचार्य भगवान इथं सांगालेत, आश्रव, संवर, बंध, निर्जरा, मोक्ष, पुण्य और पाप इन सबकी जिनेन्द्राज्ञानुसार भली प्रकार श्रद्धा करने वाला भी सम्यक्त्व का आराधक होता है. इथं काय सांगाल्यात की आश्रव, संवर, बंध, निर्जरा, मोक्ष, पुण्य आणि पाप या सगळ्यांची जिनेंद्राच्या आज्ञानुसार भल्या प्रकारे जसं सांगितलेलं आहे तशा प्रकारे जो श्रद्धा करतोय तो सम्यक्त्वाचा आराधक आहे. म्हणजे जीव अजीव जर सांगून आले, आता आश्रव, संवर, बंध, निर्जरा, मोक्ष, पुण्य आणि पाप यांचं सांगायला, म्हणजे 7 तत्व आणि 9 पदार्थ या सगळ्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा सम्यक्त्वी आहे किंवा सम्यक्त्वाची आराधना करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढे प्रश्न करतात, दर्शन आराधक को किस किस की श्रद्धा करने के लिए प्रेरित किया गया है. जो दर्शन आराधक आहे म्हणजे सम्यक्त्वाचा आराधक आहे त्याला कशा कशाची श्रद्धा करायला सांगितल्या, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष इन 7 तत्वों की एवं पुण्य एवं पाप सहित 9 पदार्थ की, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल इन 6 द्रव्य की और इनमें से काल द्रव्य को छोड़कर शेष 5 आस्तिकाय द्रव्यों की जिनेंद्र आज्ञानुसार श्रद्धा करनी चाहिए. कुणाकुणी सांगितले बघा, पहिला सांगितले 7 तत्व, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष हे 7. परत सांगितले 9 पदार्थ, जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, पुण्य आणि पाप ह्या 9 तत्वांची. त्यानंतर हिने सांगितले आहे जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ह्या 7 द्रव्यांची. त्यानंतर एक कालद्रव्याला सोडून जे 5 आस्तिक आहेत, मग जीवास्तिक आहे, पुद्गलास्तिक आहे, धर्मास्तिक आहे, अधर्मास्तिक आहे, आकाशास्तिक आहे, ही जी 5 द्रव्य आहेत, आस्तिक आहेत, त्यांच्यावर या सगळ्यांच्यावर श्रद्धा करायला सांगितलेलं आहे. जिनेंद्र आज्ञानुसार यांच्यावर श्रद्धा करायला पाहिजे म्हणून सांगितलं. एवढ्यावर म्हणजे 7 तत्व, 9 पदार्थ, त्यानंतर 6 द्रव्य, त्यानंतर 5 आस्तिक आहे, या सगळ्यांच्यावर श्रद्धा करायला पाहिजे असं आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे. इन सबके क्या लक्षण है, आता सगळ्यांचं लक्षण सांगा म्हणतात, एवढ्या सगळ्यांचं इन सबके लक्षण क्या आहे तर सांगतात, उपयोग गुणवाला जीव तत्व है. जो उपयोग गुणवाला आहे तो जीव तत्व आहे. जड स्वभावाला अजीव तत्व आहे, जो जड स्वभावाला आहे तो अजीव तत्व आहे. मन वचन काय रूप योग द्वारा कर्मों का आत्मा में प्रविष्ट होना आश्रव है. मन वचन कायाना रूपाने योगाद्वारे कर्माचा आत्मामध्ये प्रविष्ट होणे याला आश्रव म्हणलेला आहे. कर्म परमाणुओं का आत्म प्रदूषण के साथ संश्लेष संबंध होना बंद है.
कर्मपरमाणू आहेत त्यांच्या आत्मप्रदेशांच्या बरोबर संश्लेष संबंध होणे बंद आहे. आते हे कर्मो का रुख ज्यांना संवर आहे, जे कर्म आत्म्याकडे आल्यात त्यांना थांबवणे याला संवर म्हटलेलं आहे. संचित कर्मों का तोप द्वारा अंश अंश रूप से निर्जीर्ण होना निर्जर आहे. हां, काय म्हटलेलं आहे, संचित जे कर्म आहे ते तपाद्वारे अंश अंश रूपानं निर्जीर्ण म्हणजे मी निघून जाणे याला निर्जरा म्हटलेलं आहे. संपूर्ण कर्मों का आत्मा से पृथक हो जाना मोक्ष है. संपूर्ण जे कर्म आहे ते आत्म्यापासून पूर्णपणे 100% निघून जाणे याला मोक्ष म्हणलेलं आहे. ही 7 तत्व आहेत. इष्ट को प्राप्त करने वाला पुण्य है और अनिष्ट का संपादन करण्याला पाप है. जे इष्ट आहे ते प्राप्त करण्याला पुण्य म्हणतात आणि अनिष्टाचं संपादन करणे याला पाप म्हणतात. अथवा प्रशस्त कर्म को पुण्य और अप्रशस्त कर्म को पाप कहते हैं. म्हणजे प्रशस्त जे कर्म असेल ते पुण्य आहे आणि अप्रशस्त कर्म आहे त्याला पाप म्हणलेलं आहे. 7 तत्व और पुण्य एवं पाप हे 9 पदार्थ आहे. म्हणजे 7 तत्व वेगळे आहेत ती मगाची झाली आणि परत त्या 7 तत्वामध्ये आणि पुण्य आणि पाप घालायचे हे 9 पदार्थ झाले. ह्यांचं कथन केलं आहे. जिनमें जानने देखने की शक्ती व जीवद्रव्य आहे. ज्यामध्ये जाणणे आणि पाहण्याची शक्ती आहे ते जीवद्रव्य आहे म्हणून म्हटलेलं आहे. रूप रस गंध स्पर्श गुणवाला पुद्गल द्रव्य आहे. ज्यामध्ये रूप रस गंध आणि स्पर्श रसगंध रूप हे ज्याच्यामध्ये आहे ते पुद्गल द्रव्य आहे. जो गतिमान जीव और पुद्गल द्रव्य की गति का उदासीन हेतु है व द्रव्य है. म्हणजे जे गतिमान जीव आणि पुद्गल द्रव्याला गतीचं उदासीन हेतू कारण आहे त्याला द्रव्य म्हणतात. म्हणजे पुढे जाण्यास नाही मदत करते त्याला द्रव्य म्हणतात. जो ठहरे हुए इन दोनों द्रव्यों की स्थिति का उदासीन हेतु है वह अधर्म्य है. म्हणजे जे थांबलेले ज्याला थांबवायसाठी मदत करते उदासीन रूपानं ते अधर्मद्रव्य आहे म्हणून सांगितलं आहे. जो सर्व द्रव्य का अवकाश देने की शक्ती से युक्त है वह आकाश द्रव्य है. सगळ्या द्रव्यांना जागा देण्याचं काम करणारे ते आकाश द्रव्य आहे. सगळी द्रव्य त्यातच आहेत आकाशात. और जो सर्व द्रव्यों के वर्तन अर्थात परिवर्तन का उदासीन हेतु हे काल आहे. सगळ्या द्रव्यांचं परिवर्तनाचं जे उदासीन रूपाने हेतू आहे त्याला कालद्रव्य म्हणतात. सगळे परिवर्तित कशामुळे होतात, कालामुळे हे सांगितलं आहे. हे 6 द्रव्य हे 7 द्रव्य आहेत म्हणून सांगितलं आहे. इनमें से काल द्रव्य के अतिरिक्त शेष 5 अस्तिकाय भी है और बहुप्रदेशी भी है. अतः ये पंचास्तिकाय नाम से कहे जाते. म्हणजे यातलं कालद्रव्य सोडून जे शेष 5 द्रव्य आहेत त्यांना अस्थिस्वरूप बहुप्रदेशी सुद्धा स्वीकारलेलं आहे. त्यांना पंचास्तिकाय म्हणतात असं सांगितलं आहे. आता ते पंचास्तिकाय काय आहेत हे बघूया. ते पंचास्तिकाय सांगितलं नाही. जसं ह्याची जी व्याख्या आहे तीच का नाही पंचास्तिकायची व्याख्या आहे. फक्त बहुप्रदेशी असतात आणि अस्थिस्वरूप आहेत म्हणून सांगितलं आहे. एवढं सांगितलं आहे. आता पुढच्या गाथेमध्ये जिनेंद्र कथित एक अक्षर का अश्रद्धान करने वाला भी मिथ्या दृष्टी है हे सांगायला. म्हणजे जिनेंद्र कथित एक अक्षराचं सुद्धा अश्रद्धान करणारा मिथ्या दृष्टी आहे. एक अक्षर कमी झालं तर एक अक्षर कमी नाही, एका अक्षरावर सुद्धा अश्रद्धान करणारा. श्रद्धान करायला पाहिजे. जिनेंद्र कथित जे सगळं आहे त्याच्यावर सगळ्यांची श्रद्धा पाहिजेच. एका अक्षरावर जरी श्रद्धा नसेल तर तो मिथ्या दृष्टी आहे हे सांगायला. अतिशय सुंदर गाथा. पहिल्या गाथा कंठस्थपणे आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. नैकमप्यक्षरम येन रोचन्ते तत्वदर्शितम सशेषम रोचमानोपि मिथ्या दृष्टीर संशयम. आचार्य बघून इथं काय म्हणल्यात, इथं सांगायल्यात जो तत्व ऊपर दर्शाए गए हैं उनमें से किसी के द्वारा मात्र एक अक्षर पर भी यदि अश्रद्धान किया जाता है तो सर्व तत्वों की श्रद्धा होते हुए भी वह निसंदेह मिथ्या दृष्टी है. काय सांगितलंय, जे तत्व सांगितलेलं आहे तो ऊपर आता मागच्या गाथेमध्ये सांगून आलेले आहेत त्यामधल्या एकावर सुद्धा किंवा एका अक्षरावर सुद्धा अश्रद्धान केलं तर सगळ्या तत्वांच्यावर श्रद्धा असून सुद्धा तो निसंदेह मिथ्या दृष्टी आहे. का, कारण की एका अक्षरावर त्याने श्रद्धान केलेलं नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे सगळ्या तत्वावर जे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं आहे तर सगळ्या तत्वावर आणि सगळ्या अक्षरावर श्रद्धान पाहिजे. एका अक्षरावर जरी अश्रद्धा झालं
तर सगळ्या तत्वावर श्रद्धा असून सुद्धा तो निसंदेह मिथ्यादृष्टी आहे म्हणून सांगितलेलं आहे. पुढे प्रश्न करतात, एक अक्षर का तो कोई अर्थ ही नहीं निकलता, फिर उस क ख ग आदि अक्षर का अश्रद्धाने मिथ्यादृष्टी कैसे हो जाएगा. इथं म्हणाल्यात एक अक्षराचा काय अर्थ सुद्धा निघत नाही, तर मग ख क ख ग आदी अक्षराचा अश्रद्धाने मिथ्यादृष्टी कसा होऊ शकतोय, हे प्रश्न विचारले. तर इथं आचार्य भगवान सांगतात, यहाँ एक अक्षर से अभिप्राय थोड़े से थोड़े अक्षरों से निष्पन्न होने वाले द्रव्य श्रुत रूप उस आगम वाक्य से है जो जिनेंद्र कथित तत्वों को दिखा रहा है. इथं एक अक्षराचा अभिप्राय म्हणजे नुसता क ख ग नव्ह, तर थोडे थोडे अक्षरांच्या पण निष्पन्न होणारं द्रव्यश्रुत आहे, आगम वाक्य आहेत, त्याचं अर्थ घ्यायचा आहे. कारण की जिनेंद्र कथित तत्व आहे, ते तत्व सांगाले ना, ते थोडंसं द्रव्यश्रुत. एक अक्षर म्हणजे एक अक्षर घ्यायचं नाही. इस प्रकार का आगम कथित थोड़ा सा भी अर्थ यदि किसी को नहीं रुचता तो वह मिथ्यादृष्टी है. या प्रकारे आगम कथित थोडंसुद्धा अर्थ जरी नाही कुणाला रुचत नसेल तर ते मिथ्यादृष्टी आहे म्हणून सांगितले. जैसे बड़े कुंड में भरे हुए विपुल दूध को भी विष का एक कण दूषित कर देता है, उसी प्रकार अश्रद्धा का एक कण भी आत्मा को दूषित कर देता है. म्हणजे मोठा कुंड असेल, त्या कुंडामध्ये सगळं दूध भरलंय, त्या कुंडामध्ये एक थेंब वीज जरी टाकलं तर नाही सगळ्या त्या कुंडाला नाही ते दूषित करून टाकते. त्या प्रकारे अश्रद्धांरूपी एक कण सुद्धा आत्माला दूषित करून टाकते म्हणून सांगितले. आत्म्याला दूषित करते, एवढं महत्त्व सांगितले. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की जसं आचार्य भगवान समजभद्र स्वामीजींनी बी सांगितले रत्नगड श्रावचाचार्यामध्ये, काय सांगितले, नही मंत्रिक्षुरण्यो, म्हणजे आता काही मंत्र असे आहेत की ते विष उतरणार आहेत, त्या मंत्राच्याद्वारे विष उतरणार आहे. आणि समजा तो मंत्र विष उतरणारा मंत्र आहे, त्यातलं अक्षर गाळून आम्ही मंत्र म्हणला तर विष उतरण्यास कारणभूत ठरणार नाही, उतरणारच नाही. हां, तसं एका तत्वावर सुद्धा अश्रद्धान झाले तर संसाराची परिपाटी नाश करायला कारणभूत होणार. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून करायला पाहिजे, कारण की या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण की बघा, सगळं होऊन सुद्धा जर की नाही आम्ही एका अक्षरावर किंवा एका तत्वावर जरी अश्रद्धान केलं तर आम्ही 3 काळामध्ये कधीही की नाही संसाराची परिपाटी नाश करायला कारणभूत होणार नाही. म्हणजे ते सम्यक तो होऊ शकणार नाही. त्याला अश्रद्धाच म्हणलेलं आहे, मिथ्यादृष्टी म्हणलेलं आहे. त्यामुळे याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आता पुढच्या गाथेमध्ये सांगतात, मिथ्यादृष्टी जीव की परिणती इस प्रकार होते. मिथ्यादृष्टी जीवाची परिणती कशी होते, तिचे काय काय भाव होतात, कशा पद्धतीने तो बिहेवियर करतोय, हे सगळं सांगायलात. पहिल्या गाथाखंड करूया, 2 गाथाच्या माध्यमातून सांगायलात. मोहदयाकुलस्तत्वं तथ्यमुक्तं न रोचते, जंतुरुक्तमनुक्तं वा विपरीतं तु रोचते, मिथ्यात्मं वेदयन्नंगी न तत्वे कुरुते रुचिं, कस्मे पित्तज्वरार्ताय रोचते मधुरो रस. तर आचार्य भगवान या 2 गाथाच्या माध्यमातून सांगायला, मोह अर्थात मिथ्यात्व कर्म के उदय से आकुलित चित्त वाले मनुष्य को जिनेंद्र प्रणीत समीचीन तत्व रुचिकर नहीं होता. म्हणजे मोह किंवा मिथ्यात्व कर्माच्या उदयामुळे जे आकुलित चित्तवाले मनुष्य आहेत त्यांना जिनेंद्र प्रणीत समीचीन तत्व रुचत नाही, ते घेत नाही ते. अर्थात उस पर उसकी श्रद्धा नहीं होती, किंतु उसको उपदिष्ट अथवा अनुदिष्ट विपरीत अर्थात असमीचीन तत्व पर श्रद्धा हो जाते. म्हणजे काय, त्यांना का नाही जे जिनेंद्र प्रणीत का होत नाही, मोह किंवा मिथ्यात्व कर्माच्या उदयानं त्यांचं चित्त का नाही ग्रसित झालेलं आहे. म्हणून जिनेंद्र प्रणीत जे समीचीन तत्व त्यांना रुचकर होत नाही, रुचत नाही. आणि ते काय होतं माहिती काय, त्यांची श्रद्धा त्याच्यावर होत नाही आणि त्याच्या विपरीत जे नाही असमीचीन तत्व आहे त्याच्यावर त्यांची श्रद्धा होत्या. म्हणून ती मिथ्यादृष्टी या कारणास्तव आहेत. मिथ्यात्व का वेदन करने वाले अर्थात अनुभव करने वाले जीव को जिनेंद्र प्रणीत तत्व उसी प्रकार नहीं रुचता जिस प्रकार पित्त जोर से दुखी मनुष्य को मधुर रस नहीं रुचता. काय सांगितले, उदाहरण देऊन सांगितले.
मिथ्यात्वाचं वेदन करणारे किंवा मिथ्यात्वाचा अनुभव करणारे जे जीव आहे त्यांना जिनेंद्रप्रणित तत्व रुचत नाही. कशा प्रकारे? जसं ज्याला ताप आलाय त्याला मधुर रस कने रुचत नाही, त्या दिवशी ते कडू लागते, गोड लागत नाही. त्याप्रमाणे कने मिथ्यात्वाचं वेदन करणाऱ्यांना कने जिनेंद्रप्रणित तत्व कने रुचणार नाही, त्याला ते कडू लागणार आहे. त्यामुळं एक पहिला आमच्यातनं काय काढून टाकणं आवश्यक आहे, तर मिथ्यात्व पहिला काढून टाकणं आवश्यक आहे. आणि त्याची साधना एवढी करायला पाहिजे की काही झालं तर नाही मी मिथ्यात्वामध्ये जाणार नाही किंवा मिथ्यात्वाच्या कुठल्या गोष्टीला मानणार नाही, अशी तत्वावर श्रद्धा दृढ करायला पाहिजे. त्यावेळी आम्ही निश्चितपणे या गोष्टीपासून वाचू शकतोय. म्हणून आचार्य भगवंतांनी उदाहरण देऊन पटवून सांगितले, जसं मिथ्यात्वाचं वेदन करणार त्याला जिनेंद्रपर्यंत तत्व रुचणार नाही, त्याचप्रमाणे ज्याला ताप आलेला आहे त्याला मधुर रस नाही, गोड लागत नाही, कडू लागते, तसंच सांगितलंय. त्यामुळं पहिला आमच्या जीवनातून काय काढायला पाहिजे, जेवढ्या प्रमाणात त्याची साधना शेवटच्या मरणापर्यंत करता येईल तेवढं करायला पाहिजे, सम्यक्त्वाची साधना. आणि कधी तत्व जिनेंद्र भगवंतांचं वाक्य हे कधी आम्हाने अरुचकर वाटता कामा नये, हे रुचकरच वाटायला पाहिजे, त्याला ग्रहण करायला पाहिजे. जेवढ्या रूपात आम्ही ग्रहण करता येईल तेवढं करायला पाहिजे. आता पुढच्या गाथेमध्ये सांगतात मिथ्यात्वाचं फळ काय आहे, मिथ्यात्वाचं फळ काय मिळतं. आता पहिला कंठस्कोर आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. अनेना श्रद्धानेन जिनवाक्य मने कश बाल बाल मृती प्राप्ता काले ती ते यतोंगिना. आचार्य भगवान काय म्हणल्यात, आचार्य भगवान इथं म्हणल्यात, जिस जीव ने जिनोपदिष्ट वचनों पर श्रद्धा नहीं की उस जीव ने अतीत काल में अनेक बार बाल बाल मरण किए है. जे 17 मरणामधलं किंवा 5 मरणातलं जे एक मरण आलं तर सगळ्यात जे मिथ्या दृष्टींचं मरण होतंय, की ज्या जीवानं जिनेंद्र भगवंतांनी उपदिष्ट केलेल्या वचनावर श्रद्धा केलेली नाही त्याने त्या जीवानं अतीत कालामध्ये म्हणजे भूतकालामध्ये अनेक वेळा बाल बाल मरण केलेलं आहे म्हणून सांगितलं आहे. म्हणजे मिथ्यात्वसहित मरण किती, आणि त्या मिथ्यात्वसहित मरण केल्यामुळे बऱ्याच संसारामध्ये आधी काळापासून तो तसाच फिरायला आहे. आता पुढे सांगतात मिथ्यादृष्टी जीव समीचीन तत्व पर श्रद्धा क्यों नहीं कर पाता, आणि मिथ्यादृष्टी जीव नाही समीचीन तत्वावर श्रद्धा का करत नाही हे विचारलेत प्रश्न. पुढे सांगतात मिथ्यात्व प्रकृति का स्वभाव मद्य के सदृश है, जैसे मद्य अपने पीने वाले व्यक्ति की बुद्धि को मंद विपरीत और उच्छृंखल बना देती है, उसी प्रकार मिथ्यात्व प्रकृति का विपाक जीव की बुद्धि को मंद विपरीत भ्रामक बना देता है, जिससे वह 11 अंग का पाटी होते हुए भी जिनोपदिष्ट हितकारी वचनों पर समीचीन श्रद्धा नहीं कर पाता. काय सांगितले बघा, किती महत्त्वाचं आहे. मिथ्यात्व जो प्रकृती स्वभावाला आहे तो मद्या सदृश आहे, म्हणजे दारू सदृश आहे म्हणून सांगितलं आहे. कारण की काय होते, जो दारू पिणारा व्यक्ती आहे त्याची बुद्धी काय होत्या, मंद होत्या, विपरीत होत्या आणि उच्छृंखल होत्या. म्हणजे काय, तो कुणाला ऐकतच नाही, भ्रामक होतोय, कुणालाच ऐकणार नाही. त्या प्रकारे मिथ्यात्व प्रकृतीचा विपाकवाला जीव जो आहे तो बुद्धीला मंद विपरीत आणि भ्रामक बनवून ठेवतोय. त्यामुळे काय होते, 11 अंगाचा पाठी असून सुद्धा जी जिनांनी उपदेशित केलेले हितकारी वचन आहेत त्यांच्यावर त्यांची समीचीन श्रद्धा होत नाही. 11 अंगाचं ज्ञान करून घेऊन सुद्धा, 11 अंगाचं पाठी असून सुद्धा, सगळं ज्ञान असते 11 अंगाचं, तरी सुद्धा तो श्रद्धा ठेवू शकत नाही. का? कारण की त्याची बुद्धी विपरीत, मंद आणि त्याच्या भ्रामक बनलेल्या असते ना. कशामुळं? मिथ्यात्वामुळं. म्हणून ते करू शकत नाही. काही ग्रंथामध्ये तर आचार्य भगवंतांनी असं उदाहरण सांगितलंय की मिथ्यादृष्टी जो जीव आहे तो दिगंबर दीक्षा घेतला आणि समजा मिथ्यादृष्टी तो प्रवचन करलाय, त्याच्या शेजारी बरेच महाराज आहेत, तो प्रवचन करलाय, त्याचं प्रवचन ऐकून, अशी शास्त्रामध्ये उदाहरण आहे, त्याचं प्रवचन ऐकून तिथनंच केवलज्ञान करून मोक्षाला काय काय साधू जातात आणि तो तिथंच आहे. कारण की मिथ्यादृष्टी ऐकून, कारण तो मिथ्यादृष्टी आहे सांगणारा, परंतु त्यांचं ऐकून तिथनं केवलज्ञान करून मोक्षाला गेलेली बरीच उदाहरणं वर्तमान युगमध्ये ही गोष्ट. म्हणून की नाही तो 11 अंगाचा पाठी जरी असला
विपरीत नृत्य विपरीत का नाही मान्यतावाला असला तर का नाही कसं त्याचं कल्याण होणार आहे? 3 काळात नाही, कारण की त्याची मिथ्यात्व त्याच्याजवळ आहे, म्हणजे त्याची विपरीत वृत्ती आहे, मंद बुद्धिवाला आहे आणि भ्रामक तो आहे, त्यामुळं काही होणार नाही त्याचं. हे गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली काय अवस्था असेल, पायरी असेल तर सम्यक्त्वाला धारण करणे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मिथ्यात्वाला त्याग करून सम्यक्त्वाला धारण करणे ही पहिली पायरी आहे. मिथ्यातले वेशात मन आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आता पुढे सांगतात, संसार भीरो भव्य को अपनी बुद्धी इस प्रकार रखनी चाहिए. जे संसाराला घाबरतात त्या भव्य जीवांना आपली बुद्धी कशी राखायला पाहिजे हे सांगायला. इदमेव वचो जेन मनुत्तरम कल्मषम निर्ग्रंथम मोक्षवर्त्मत्ते विधेयाधीशना तत. आचार्य भगवान काय म्हणतात? मिथ्या श्रद्धा का बहुत कटुक फल है. मिथ्या श्रद्धा का बहुत कटुक फल है. ऐसा जानकर भव्य जीवों को ऐसी बुद्धि रखनी चाहिए कि ये जिन वचन ही उत्तम है, निर्दोष है, पाप रहित है तथा निर्ग्रंथ मोक्ष मार्ग स्वरूप है. काय सांगितलं इथं? मिथ्या श्रद्धा रूपीने अतिशय कडू असं फळ आहे, असं जाणून भव्य जीवाने काय करायला पाहिजे? अशी बुद्धी ठेवून जिन वचन हे उत्तम आहे, निर्दोष आहे आणि पाप रहित आहे, म्हणून निर्ग्रंथ मोक्ष मार्ग स्वरूप आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढं प्रश्न घेतात, यहाँ निर्ग्रंथ पद किस अर्थ का वाची है? निर्ग्रंथ पद कोणत्या अर्थानं आहे हे विचारलेत. जो संसार को रचते हैं और दीर्घ करते हैं उन्हें ग्रंथ कहते हैं. ग्रंथ म्हणजे गाठ, कशायांची किंवा परिग्रहांची गाठ, त्याला ग्रंथ म्हटलेला आहे. जे संसाराला रचतात आणि संसाराला वाढवतात त्याला ग्रंथ म्हणतात. मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, असंयम, कषाय, 3 अशुभ योग रूप परिणाम एक ग्रंथ आहे, म्हणजे गाठ आहेत. म्हणजे मिथ्या दर्शन असेल, मिथ्या ज्ञान असेल, असंयम असेल, कषाय असेल, 3 अशुभ योग असेल, म्हणजे कुठला अशुभ योग? अशुभ मनोयोग, अशुभ वचनयोग आणि अशुभ कायोग, हे जे आहेत ते सगळे ग्रंथ आहेत. ग्रंथ म्हणजे गाठ, परिग्रह. मिथ्या दर्शन के अभाव में सम्यक्त्व, मिथ्या ज्ञान के अभाव में सम्यक ज्ञान और असंयम कषाय तथा 3 अशुभ योगों को हटने से सम्यक चारित्र होता है और इन तीनों को रत्नत्रय कहते हैं. अतः यहाँ निर्ग्रंथ पद रत्नत्रय का वाची है. किंवा 2 अर्थ होतात. निर्ग्रंथ पद हा रत्नत्रयाचं वाची बी आहे आणि निर्ग्रंथ पद हा परिग्रहानं रहित असल्या सगळ्या परिग्रहानं, ग्रंथ म्हणजे परिग्रह किंवा गाठ, त्या गाठीने रहित, परिग्रहानं रहित आहेत, ह्या दोन्हींचा वाची काय होते? निर्ग्रंथ पद होते हे सांगितलेलं आहे. म्हणजे निर्ग्रंथ त्याला म्हणलेला आहे असं सांगितलेलं आहे. बाकीच्या ज्या सगळ्या विद्या आहेत ते आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये सम्यक्त्वाचे अतिचार सांगणार आहेत. मी एवढीच भावना करतो की आज जे सांगितलं आहे त्याचं कथन करून आपल्या जीवनाचं कल्याण करून एवढी भावना करतो आणि वाणीला देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की